कारवर हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मिटकरींसोबत फोटो समोर आलाय। अमोल मिटकरी पंकज साबळेंचा एकत्रित फोटो समोर आला आहे। ज्या मनसैनिकांना अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला त्याचा फोटो अमोल मिटकरींसोबतच असल्याचं समोर आलं आहे। दोघांना एकत्रित फोटो समोर आल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। पंकज साबळेंनी मिटकरींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली होती, त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं दिसून येत आहे। तर एकीकडे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपलेली आहे। राज ठाकरेंनी टीका केली होती अजित पवारांवर, त्याचं उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी सुद्धा सुपारीबाज असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले। त्यांनी अकोल्यामध्ये गाडी तोडलेली होती, गाडी फोडलेली होती अमोल मिटकरींची। मात्र ज्या कार्यकर्त्यानं ज्या मनसैनिकानं ही गाडी फोडली त्याचा फोटो अमोल मिटकरी यांच्यासोबत समोर आला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। तर पंकज साबळे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि पंकज साबळेनं मिटकरींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुद्धा हजेरी लावली होती अशी माहिती समोर आली आहे। तर ज्या कार्यकर्त्यांना ज्या मनसैनिकांना अमोल मिटकरींची गाडी फोडलेली आहे त्याचा अमोल मिटकरींसोबतचा फोटो समोर आला आहे, त्यामुळे आता या दोघांचं कनेक्शन नेमकं काय सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। अमोल मिटकरींचा जेव्हा वाढदिवस होता त्यावेळेला तुला केली जात होती आणि त्या ठिकाणी हा कार्यकर्ता सुद्धा दिसून येतोय। मात्र हाच कार्यकर्ता नंतर हातामध्ये दंडुके घेऊन अमोल मिटकरी यांच्यावर चालून आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आहे। अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, त्यामुळे आता कारवर हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मिटकरींसोबतचा फोटो आल्यानं चर्चेला उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।